हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे कढी। त्यासाठी मिरची, लसूण, कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये ताक घेतलं आहे, त्यात बेसन पीठ ॲड करायचं आहे। बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे, त्याच्या गाठी राहायला नको। मिक्स झाल्यानंतर आपण त्यात थोडं पाणी ॲड करू शकतो। त्यानंतर कढी बनवण्यासाठी एका कढईत तूप घेतलं आहे। तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता या सर्व गोष्टी ॲड करून मिक्स करायचं आहे। त्यानंतर जे लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे। मिक्स करायचे इन्ग्रेडियंट्स। चिमूटभर हळद टाकायची। तुपाने टेस्ट छान येते, त्याच्यामुळे मी कढी बनवताना तूपच यूज करते। त्यानंतर ताक ॲड केलं आहे आपण। ताक हे मिक्स करत राहायचे उकळी येईपर्यंत। चवीनुसार मीठ, 1 टीस्पून साखर ॲड केली आहे। टेस्ट छान येते, तिखट गोड असं। कंटिन्यू हलवत राहायची कढीला उकळी येऊ द्यायची व्यवस्थित। उकळी आलेली आहे गाईस, तुम्ही बघू शकता। आता कढी फुटू नये त्यामुळे ती चमच्याने कंटिन्यू हलवत राहायची आहे। आता कढी रेडी आहे गाईस। थँक्यू।